गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण ट्रॅव्हल ब्लॉग शूट करणार आहोत. एका जागी जाणार आहोत आपण. ते कुठे जाणार आहोत ते तुम्हाला ब्लॉगमध्ये कळून जाईल. तर त्या अगोदर आपल्याला जायचं आहे मुदखेडला. आहे आपलं कॉलेजचं थोडं काम, थोडं कॉलेजला विचारपूस करायची आणि आपल्याला ॲडमिशन पण करायचं आहे कॉलेजला. तर आपली गाडी येत आहे. बारकेला पावरचं टाकायचं का? उतरून कर व्हिडिओ मला. अरे किती करायचं? 500 करा. स्कॅन. पुढे तर आपलं कॉलेजचं काम झालेलं आहे. विचारपूस केली सरला. आपण BA रेग्युलर करणार आहोत तिथं ॲडमिशन. गाडी घ्या बाहेर. कॉलेज दाखवतो कोणतं कॉलेज बाहेर तर कॉलेजचं नाव दाखवतो कोणतं. हे आहे आपलं कॉलेज, राजीव गांधी महाविद्यालय मुदखेड. चला तर मग आता आपण निघूया. कुठं जायचं तुम्हाला सांगतो, एक मिनटं. तर आपण एक पर्यटन स्थळ विजिट करणार आहोत. ते पर्यटन स्थळ म्हणजे सहस्त्रकुंड धबधबा. तर सहस्त्रकुंडला निघालो आहोत आपण. आम्ही दोघं जण. हे गाडी आपली. तर चला मग निघूया. आलेलो आहे आपण आता. वेलकम टू सहस्त्रकुंड. धबधब्याचा पण व्ह्यू दाखवतो मला. या हे बघा, तेवढं पाणी नाही आता. पाणी खूप कमी आहे. तरी बघा खूप आहे. वा हे बघा, तरी पाणी खूप कमी आहे. अजून पाणी जास्त असल्यामुळे अजून खूप मजा येते बघा. बरंच भारी आहे. म्हणजे आपल्या गावात लवण बघायचं का? हे आमच्या लवणीला पाणी आहे एवढं. लोक यालेत इथून, आम्हाला यावं लागेल. इकडे पण आहेत. तिथून एक व्ह्यू पॉईंट आहे. इथला एक व्ह्यू पॉईंट. हे हा एक पॉईंट व्ह्यूचा. तर आपण दुसरी वेळेस आलेलो आहे सहस्त्रकुंडला. मस्त व्ह्यू. काय व्ह्यूला बघ. त्या साईड नाही काय. तर आता ह्या व्ह्यू पॉईंटला बघूत कसं दिसते काय.
3 व्ह्यू पॉईंट आहे. ते आपण अगोदर गेला, हे सेकंड आणि हे थर्ड तिथला. तर चला त्यावरी जाऊ. आणि आम्ही हे व्हिडिओ एवढ्या मेहनतीनं बघतो. तुम्ही एक लाईक करत जा, एक कमेंट करत जा, शेअर करत जा. आम्ही एवढ्या मेहनतीनं व्हिडिओ बनवतो तुमच्यासाठी. आता तुम्हाला फ्रीमध्ये बघायला भेटायला ना सहस्त्र तर मग लाईक करा, सबस्क्राईब ध्यानानं करा. पाणी असल्यावर माझ्या तिथून येते पाणी अजून. पाणी तर लय कमी सर इकडं. हां पाणी लय कमी सर. तुम्ही बघू नका, सबस्क्राईब करत जा. तर सहस्त्रकुंड धबधबा सगळं बघणं झालं आहे आपला. आणि आता निघालो आहे आपण गावाकडे जातो. कुठे जायचं वेळेस आम्हाला थोडं बाहेर जायचं आहे. कुठं सूर्याच्याकडे पण जायचं आहे नाही का, म्हणजे ह्याच्या आजोळा जायचं आपल्याला. आजोळाचं नाव काय? मातू.